संपूर्ण मित्रांनो ही जी लाईन आहे ना ती CNGची लाईन आहे। म्हणूनच तुम्हाला मी म्हटलं की एकच पेट्रोल पंप आहे तळीमध्ये। पेट्रोलचे रेट 109 रुपये लिटरनी चालू आहे मित्रांनो कोकणामध्ये। जर तुम्ही CNG बघायला जाल तर 86 रुपये पर केजीनी CNG मिळतोय, ते पण लांब लचक रांगा लावाव्या लागतात मित्रांनो। जर तुम्ही सकाळी बघाल तर एवढं असं काय नाही, पण दुपारनंतर थोडंफार असं पावसाचं वातावरण होतं आणि पर्यटक देखील गुहागर ठिकाणी वगैरे बरेचसे आता यायला लागलेले आहेत। ज्यावेळेला हा रस्ता बनवला गेला होता त्यावेळेला रस्त्याला तडे पडलेले आणि ते भेग कशी भरली आहे बघा। रात्री अपरात्री जर तुम्ही ह्या रोडला प्रवास करताय आणि तुम्हाला स्टे हवा आहे तर समोरच बघा नेचर्स हार्मोनी रिसॉर्ट मित्रांनो, तुम्हाला आरामात या ठिकाणी स्टे मिळून जाईल। सो ह्या कोंडेगावमध्ये आल्यावर मित्रांनो जरा थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, हे थोडं लक्षात ठेवा, कारण ह्या ठिकाणी आता जिओला वगैरे तशी रेंज येते पण प्रॉपर अशी रेंज नाही आहे। माझ्यामध्ये 5 ते 10 किलोमीटरचा जो पॅच आहे अगदी मग गणेशखिंडीपर्यंत तुम्हाला कोणतेही गॅरेज वगैरे काय पाहायला मिळणार नाहीत मध्ये, व सर्व काही गोष्टींची माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो आज आपण चिपळूण ते तळी इथपर्यंत मित्रांनो अपडेट बघणार आहोत। ही नुसती अपडेट नसून ह्या प्रवासादरम्यान मित्रांनो बऱ्याच साऱ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे, जसं की वाटेमध्ये लागणारे हॉटेल्स कोणते आहेत, किती पेट्रोल पंप आहेत, त्याचबरोबर रस्त्यांची कंडिशन कशी आहे, काय काय अपडेट्स आपल्याला आत्तापर्यंत झालेले आहेत, किंवा मग घाट सेक्शन किती आहेत, काय काय सोर्सेस तुम्हाला अवेलेबल आहेत, अशा कोणत्या ठिकाणी आहेत जे तुम्ही सिनिक स्पॉट म्हणून बघू शकता। सर्व काही गोष्टींची माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सो चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शुभ सकाळ मित्रांनो तुम्हा सर्वांना। तर आजची आपली ही अपडेट असं म्हणता येणार नाही आहे, आज आपण ओव्हरऑल गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत। मला बरेच असे कमेंट आलेले की दादा म्हणजे चिपळूण ते तळीपर्यंत तरी ॲटलिस्ट आम्हाला एकदम प्रॉपर अपडेट दे, मग त्यामध्ये पेट्रोल पंप असतील, हॉटेल असतील किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत। सो आपण आज 30 देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता आपण चिपळूणवरून निघालेलो आहोत, तुम्ही आता समोर बघत असाल हा आहे आपला गुहागरचा रोड, त्या दिशेने आता आपण चाललेलो आहोत। आणि ह्या रोडने जाताना कुठपर्यंत रोडची कंडिशन चांगली आहे किंवा काय नवीन अपडेट झालेले आहेत इथून मागील काही वर्षांमध्ये ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या गोष्टी आपण डिस्कस करूच। तर सुरुवातीला तुम्ही बघत आहात की समोर माझ्या पूर्णपणे हा डांबरी रोड आहे। हा रोड माझ्यामध्ये जेव्हा गुहागर रोड चालू झालेला तेव्हापासून असाच आहे, तो अजूनपर्यंत असाच आहे। इथे काय तुम्हाला चेंजेस पाहायला मिळणार नाहीत। ते अगदी माझ्या माहितीपर्यंत काहीतरी मार्गदमानेच्या आधी म्हणजे रामपूरपर्यंत तुम्हाला हा रोड असाच बघायला मिळणार आहे। आणि रामपूरनंतर जो काय रोडची जी कंडिशन आहे ती मग चेंज झालेली आहे। सो मध्ये कोणकोणते घाट सेक्शन आहेत ते पण तुम्हाला सगळं डिस्कस करतोच, किंवा मध्ये असे कोणते रस्ते आहेत की जिथे रेंज प्रॉब्लेम होतो, सर्व काही तुम्हाला सांगतो। व्हिडिओमध्ये अगदी बनवून राहा, कारण नक्कीच ही एक माहितीपूर्ण अशी एक अपडेटेड व्हिडिओ मित्रांनो राहणार आहे। आता आपण आलेलो आहोत कोंडे या भागामध्ये, म्हणजे जसं आपण चिपळूणमधून पुढे येतो तसं आपल्याला पहिल्यांदा कोंडेगाव लागतं गुहागर साईडला जात असताना। सो ह्या कोंडेगावमध्ये आल्यावर मित्रांनो जरा थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, हे थोडं लक्षात ठेवा, कारण ह्या ठिकाणी आता जिओला वगैरे तशी रेंज येते पण प्रॉपर अशी रेंज नाही आहे। सो हा जो एक भाग आहे म्हणजे कोंडे ते अगदी मग पुढे थोडासा घाट सेक्शन आहे, म्हणजे रिगल कॉलेज आहे तिथून मग थोडा घाट सेक्शन आहे। सो त्या भागामध्ये जरा थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्या ठिकाणी आता आपण चाललो आहे त्या भागामध्ये रेंजचा थोडा इश्यू आहे। सो जर गुहागरला येत असाल तर ही एक अपडेट तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला सांगून ठेवतो आहे। थोडी कॅश तुमच्याकडे ठेवा, कारण कसं आहे जर ह्या भागामध्ये जर तुम्ही येताय आणि कुठे काय थांबला तर मग नेटवर्क प्रॉब्लेम होऊ शकतो। सो हा जो भाग आहे तुम्ही आता समोर बघतात या भागामध्ये रेंजचा जरा बराचसा प्रॉब्लेम आहे, आणि पावसामध्ये जर प्रॉब्लेम जाणवतो। त्यामुळे जर कोकणात येत आहे आणि त्यातून गुहागर तळी साईडला येणार असाल फिरण्यासाठी वगैरे तर मग जरा थोडी ही एक अपडेट लक्षात घ्या मित्रांनो। तिकडे आता आपण रिगलचं जे कॉलेज आहे म्हणजे रिगलचा जो हॉल आहे त्या रिगल हॉलच्या आता आपण जरा पुढे आलेलो आहोत। अगदी कोंडे सोडल्यानंतर म्हणजे रिगल हॉल सोडल्यानंतर तुम्हाला जवळजवळ माझ्यामध्ये 5 ते 10 किलोमीटरचा जो पॅच आहे अगदी मग गणेशखिंडीपर्यंत तुम्हाला कोणतेही गॅरेज वगैरे काय पाहायला मिळणार नाहीत मध्ये, कारण संपूर्ण जर तुम्ही बघाल तर हा बाजूला तुम्ही संपूर्ण बघा जंगल वगैरे आहे। सो तिथून जाणारा हा असा एक रस्ता आहे। सो ह्या भागामध्ये तुम्हाला गॅरेज किंवा जर काय गाडीला इश्यू झाला तर मग ताबडतोब कसं काय मिळणार नाही, जरा तुम्हाला थोडा संघर्ष करावा लागेल, कारण इथून मागे जर तुम्ही जाल तर डायरेक्टली मग कोंडे हे जे गाव आहे तिथे मग तुम्हाला गॅरेज वगैरे काय अवेलेबल होईल। आणि मग इथून पुढे जर तुम्ही जात असाल तर मग डायरेक्टली मग गणेशखिंड त्याच्या मधल्या भागामध्ये तुम्हाला काहीच पाहायला मिळणार नाही। सो ही एक मोठी अपडेट मित्रांनो लक्षात घ्या, कारण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, मी तुमच्यासाठी खास सांगतोय, त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात असू द्या जर तुम्ही गुहागर साईडला जात असाल तर। तो चला आता आपण असंच पुढे जाऊया। अजून एक महत्त्वाची अपडेट ते म्हणजे अशी की जर तुम्ही चिपळूण म्हणजे कोंड्यापासून जर तुम्ही पुढे येत असाल तर तुम्हाला एकही पेट्रोल पंप मिळणार नाही आहे अप टू रामपूरपर्यंत। रामपूरच्या नंतरच पेट्रोल पंप आहे, म्हणजे जवळजवळ जर तुम्ही बघायला गेलात तर एक
चिपळूणपासून ते अगदी रामपूरपर्यंत म्हणजे 20 ते 22 किलोमीटरपर्यंत एकही पेट्रोल पंप नाही आहे मध्ये. सो जर तुम्ही येत असाल तर मित्रांनो चिपळूणलाच पेट्रोल बऱ्यापैकी भरून ठेवा, कारण रामपूरपर्यंत एकही पेट्रोल पंप नाही आहे. प्लस हा असा रोड आहे, जसं की तुम्ही आता समोर बघता आहात, पूर्णपणे बाजूला जंगल वगैरे आहे, म्हणजे पेट्रोल अवेलेबल होईल असं काय वाटत नाही. सेकंड थिंग, जर तुम्ही रात्रीचा प्रवास करणार असाल तर मित्रांनो आपली टाकी मित्र म्हणतो फुलच ठेवा, किंवा मग ॲटलिस्ट एवढं पेट्रोल ठेवा की आपण चिपळूणपर्यंत पोहोचू शकतो या मधल्या पॅचमधून. कारण या मधल्या पॅचमध्ये काहीच अवेलेबल नाही आहे, कुठलाच सोर्स नाही आहे, ना कुठला पेट्रोल पंप आहे ना कोणतं गॅरेज आहे. सो ही एक अपडेट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या जर तुम्ही गुहागर साईडला येत आहे किंवा मग गुहागरमधून चिपळूणला जात आहे तर. आता आपण आहोत बरोबर गणेश खिंडीच्या खाली, म्हणजे आता थोड्याच वेळामध्ये रामपूरचा जो घाट आहे ना तो चालू होईल. मी ह्या ठिकाणी का थांबलो, कारण थोडी इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट तुम्हाला अजून एक सांगतो. सगळ्यात पहिली पण गोष्ट म्हणजे जर तुम्ही चिपळूणवरून गुहागरच्या दिशेने निघत असाल तर एकूण किलोमीटर आहेत माझ्या मते 44 ते 45 किलोमीटरचा हा पट्टा आहे मित्रांनो मधला. आणि जर तळीपर्यंत जात असाल तर 37 किलोमीटरचा पट्टा आहे. ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला चिपळूणमध्ये सगळ्यात पहिला पेट्रोल पंप लागेल म्हणजे लाईफ केअरची इथे नायरा पेट्रोल पंप. त्याच्यानंतर रामपूरपर्यंत कोणताही पेट्रोल पंप नाही आहे. त्याच्या पुढे मग HP, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल, बरेचसे पेट्रोल पंप आहेत जाताना. आणि तुम्ही आता बघत असाल की पेट्रोलचे जे भाव आहेत ते खालीवर आहेत, किंवा मग काय ठिकाणी पेट्रोल देखील मिळत नाही आहे. तर मग कोकणात कुठे कुठे पेट्रोल मिळतं आहे ते देखील तुम्हाला सांगतो. आणि आता सध्या पेट्रोलची अवस्था काय चालू आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही बघायला गेलात तर इथून मागे पेट्रोलचे भरपूर प्रॉब्लेम कोकणामध्ये फेस करायला लागले होते. जर गुहागर रोडचा विचार केलात तर तळीमध्ये किंवा मग देवघर या ठिकाणी पूर्णपणे पेट्रोलला मित्रांनो लाईनी असायच्या, बट आता ती कंडिशन नाही आहे, आता पूर्णपणे नॉर्मल झालेलं आहे. जर तुम्ही पेट्रोल बघाल तर आता सध्याचा रेट चालू आहे 109 रुपये. कुठे कोकणामध्ये 109 रुपयाने मित्रांनो लिटर पेट्रोल चालत आहे. आणि डिझेल माझ्या मते 96 रुपये लिटरने चालू आहे. आणि CNG जर बघायला गेलात तर 86 रुपये पर kg ह्या रेटने मित्रांनो CNG चालू आहे. बट कोकणात CNGचे भरपूर वांदे आहेत, अजिबात CNG मिळत नाही, लांबच्या लांब लाईनी लावाव्या लागत आहेत. आणि आता आपण आहोत बरोबर गणेश खिंडी उतरल्यानंतरच्या खालच्या भागामध्ये. इथूनच थोड्या वेळामध्ये आपल्याला आता रामपूरचा घाट आहे तो चालू होणार आहे. सो ह्या जागा मी तुम्हाला गोष्टी का सांगतो, कारण ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आणि एकदम इन्फॉर्मेटिव्ह असणार आहेत मित्रांनो तुमच्यासाठी. जर तुम्ही गुहागरचा प्लॅन करताय तर तुमच्यासाठी बेस्ट टाईम असतो, आपण एक म्हणतो की हिवाळ्यानंतर त्या अगदी पाऊस येईपर्यंत तुम्ही कोणत्याही कालावधीमध्ये गुहागरला येऊ शकता. गुहागर म्हणजे सगळ्यात लांबीचा कोकणातला असणार मित्रांनो एक समुद्र किनारा आहे. सो अवश्य या. आणि मी तर म्हणेन की मला बरेचसे कमेंट येतात की दादा कोणता वेळ योग्य आहे, किंवा आता आम्ही आलो तर चालेल का. अवश्य या, आत्ताच्या वेळात आला तरी चालेल. पेट्रोलचा इश्यू तेवढा नाही आहे, बट पेट्रोलचे रेट हे जरा थोडे वाढलेले आहेत, 109 रुपयाने वगैरे वाढलेले आहेत. गुजरात साईडला जर तुम्ही बघाल तर अजून पण 100 रुपयाच्या खालीच प्रति लिटरने पेट्रोल देत आहेत, पण आपल्याकडे तसं नाही आहे. कोकणामध्ये 109च्या आसपास पेट्रोल आहे आणि पेट्रोल मिळतं आहे. सध्याची कंडिशन आज आहे 23 मे. सो 23 मेची कंडिशन तुम्हाला सांगतो पेट्रोल मिळते, म्हणजे गुहागर या साईडला तरी पेट्रोलची काही कंडिशन नाही आहे. बिंदास या, अवश्य या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो जरी डांबरी रस्ता असला तरी पण तो मध्ये जरा थोडा प्रॉब्लेमॅटिकच आहे. तुम्ही आता समोर बघा, म्हणजे असा पूर्णपणे काय प्लेन नाही आहे. रस्त्यांची क्वालिटी आता पूर्णपणे ढासळलेली आहे. जर तुम्ही रामपूरच्या पुढे बघाल तर पूर्णपणे सिमेंटचा रस्ता झालेला आहे, त्यामुळे तो रस्ता पूर्णच्या पूर्ण प्लेन आहे. पण अजून कसा ह्या भागामध्ये गावं वगैरे खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत, त्यामुळे इकडे काय अजून हालचाल नाही आहे कोणतीच, आणि कोणती अपडेट देखील दिसत नाही आहे की बाबा म्हणजे इथून पुढच्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये काय होईल असं पण काय वाटत नाही आहे. त्यामुळे टुरिस्टच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर टुरिस्ट देखील खूप जास्त प्रमाणामध्ये हल्ली गुहागर साईडला येत आहेत. त्यामुळे त्यांना राहण्याची सोय म्हणा किंवा मग कधी कधी रात्री अपरात्री ते ह्या रूटला असतात आणि मग त्यांना स्टे हवा असतो. सो ते स्टे करू शकतात का ह्या भागामध्ये, कुठे काही ऑप्शन्स आहेत का, सो ते देखील तुम्हाला मी आता पुढे आपण जरा थांबूया आणि तेव्हा आपण डिस्कस करूया. पुढचा मुद्दा आपण हॉटेल्सचा, त्यानंतर मग होमस्टे वगैरे कुठे काय आहेत का ह्या रूटमध्ये त्याच्यावर आपण डिस्कस करू. त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्ट, बरेचसे जे लोक असतात त्यांच्याकडे स्वतःची वाहनं नाही आहेत पण त्यांना प्रवास करायचा आहे, त्यांना फिरायचं आहे. सो पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे का जर गुहागरला यायचं असेल तर. सगळ्या काय गोष्टींवर मित्रांनो आपण थोड्या वेळामध्ये बोलणार आहोत. हा एक रामपूरचा घाट आहे, तो तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊन आपण थांबूया. आता हा रामपूरचा घाट चालू झालेला आहे. टोटल जर चिपळूणपासून तळीपर्यंत किंवा मग गुहागरपर्यंत प्रवास करताय तर तुम्हाला हा एकच घाट लागेल, तो म्हणजे हा रामपूरचा घाट. पूर्णच्या पूर्ण मित्रांनो वर्णावर्णांचा असा हा घाट आहे. सो इथे जरा थोडी काळजी घेऊन गाडी चालवा. इतर म्हणेन रात्री अपरात्री, दिवसा एवढा काही इश्यू नाही आहे. पूर्णपणे वर्णावर्णांचा घाट आहे आणि जास्त काय लांब नाही आहे. माझ्या मते 4 ते 5 किलोमीटरचा फक्त हा घाट आहे. तो घाट पार केला की मग तुम्हाला अगदी मग गुहागरपर्यंत कोणताही असा घाट सेक्शन अजिबात नाही आहे. जरी असतील तरी मग काही एकदम छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण आपण एक म्हणतो ना की प्रॉपर असा घाट कोणता आहे तर तो हा रामपूरचा घाट आहे. लक्षात ठेवा, रामपूरच्या घाटामध्ये तुम्ही आपण एक म्हणतो की थंडीमध्ये वगैरे खूप सुंदर आपल्याला नजारा पाहायला मिळतो. पूर्णपणे धुकं वगैरे असतं आणि पावसामध्ये तर कोकण हेवनच आहे.
कुठेही गेलात तरी तुम्हाला सगळे घाट माते चांगले दिसणार आहेत. हे बघा पूर्णपणे अगदी आता हा रामपूरचा घाट चालू झालेला आहे. सो ह्या ठिकाणी जर येत आहे तर तुम्ही नक्की या घाटाचा देखील अनुभव घेऊ शकता. पूर्णपणे वळणावळणाचा असा हा रस्ता आहे. तुम्ही आनंद घेत गुहागरच्या दिशेने जाऊ शकता. आता आपण बरोबर रामपूरच्या पुढे आहोत, म्हणजे रामपूरचा घाट संपलेला आहे. आणि समोर तुम्ही बघा इथपासून म्हणजे रामपूरच्या पुढे हा असा मित्रांनो सिमेंटचा रोड चालू झालेला आहे. तो अगदी मग पूर्णपणे गुहागरपर्यंत हा तुम्हाला असाच रोड बघायला मिळणार आहे. सॉरी, तळीपर्यंत माझ्या मते हा असा रोड आहे. तळीच्या पुढे मग परत थोडा पॅच माझ्या मते डांबरीकरणाने, त्याच्यानंतर मग पूर्णपणे परत असा काहीसा पॅच आहे. सो आपण बघू ते, पण तळीपर्यंत तरी तुम्हाला 100% हा असा रोड बघायला मिळणार आहे. टू वे पाहताय, बट जरा त्याची जी साईज आहे ती पूर्णपणे वाढलेली आहे, त्यामुळे तुम्ही अगदी सस्टेनेबल पद्धतीने गाडी चालवू शकता. सो ही एक अपडेट तुम्ही लक्षात घ्या रोडच्या बाबतीतली. सो चला आता बाकीच्या काय गोष्टी आहेत ना त्या आपण डिस्कस करूया. तर दुसरी मेन गोष्ट म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की पब्लिक ट्रान्सपोर्ट. मित्रांनो गुहागरला यायचं आहे, तळीला यायचं आहे, तुम्हाला 1-1 तासांनी 1.5 तासांनी चिपळूणवरून बसेस अवेलेबल आहेत. चिपळूण गुहागर, चिपळूण तळी बऱ्याच बसेस आहेत, त्यामुळे ती एक तुमच्यापर्यंत जी चिंता होती ती आता मिटलेली आहे. आणि माझ्या पाठीमागे बघा मित्रांनो नेचर्स हार्मोनी. जर तुम्ही समजा प्रवासात आहात म्हणजे रामपूरपर्यंत आला आहात आणि तुम्हाला स्टे हवा आहे रात्री अपरात्रीच्या वेळी, तरी तुम्ही नेचर्स हार्मोनी बघू शकता. रामपूर घाट सोडल्यानंतर जसं वरती याल तसं तुम्हाला मित्रांनो नेचर्स हार्मोनी हे जे एक रिसॉर्ट आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवर. हे बघा, जर तुम्ही येत असाल तर नक्की कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या ठिकाणी येऊ शकता. त्यामुळे राहण्याची व्यवस्था तुमची इथे होऊन जाईल. तसंच इथून पुढे आता बऱ्याच साऱ्या गोष्टी अवेलेबल होणार आहेत, त्यामुळे रामपूरच्या पुढे जर तुम्ही एकदा येताय ना तर तुम्हाला पूर्णपणे चिंता मिटून जाणार आहे. गॅरेज म्हणा, त्याचबरोबर पेट्रोल पंप म्हणा, राहण्याची व्यवस्था म्हणा, सगळ्या काय गोष्टी तुम्हाला अगदी पॉसिबल होणार आहेत, कारण अगदी हायवे टचच्या सर्व काय गोष्टी आहेत ना ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो आता दुसरा मेन गोष्ट म्हणजे अशी की पब्लिक ट्रान्सपोर्ट तर आपण बघितलंच, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं राहतं म्हणजे ह्या दरम्यान आम्ही प्रवास तर करतो आहे, परंतु प्रवास करत असताना आम्हाला मंदिरं वगैरे पाहायची असतील तर ती देखील आहेत का. सो नक्की आहेत मित्रांनो, ते देखील तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगतो. टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगत जाईन. सो चला गाडीवर बसूया आणि पुढच्या गोष्टी आहेत ना त्या आपण गाडीवरच बोलूया. आपण सर्व काही गोष्टी बघत आहोतच, परंतु त्याचप्रमाणे हॉटेल्स देखील तुम्हाला जर चांगले जेवणाचे हॉटेल्स जर हवे असतील अगदी रामपूर मार्गतामन या भागामध्ये, तर समोरच बघा माझ्या उजव्या हाताला हॉटेल अनुदत्त, त्यानंतर चैतन्य, महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज सुंदर हॉटेल आहे मित्रांनो हे. कारण मी स्वतः या ठिकाणी जेवलेलो आहे हॉटेल अनुदत्तला. सो जर तुम्ही ह्या रूटला येत असाल आणि जर तुम्हाला चांगले हॉटेल कुठलं पाहिजे असेल तर मित्रांनो मार्गतामनेपर्यंत मी तर सांगेन की हे हॉटेल अनुदत्त किंवा जे आता तुम्ही पाहिलात त्या हॉटेलला तुम्ही एकदा नक्की भेट द्या. सुंदर जेवण आहे, सुंदर. सो हॉटेलचे देखील बरेच सारे प्रॉब्लेम असतात बऱ्याचशा लोकांना की आम्ही जेवलो पण आम्हाला तेवढी अशी चव मिळाली नाही. तर मी तर नक्की प्रेफर करेन की जर तुम्ही ह्या रूटला असाल कुठे मार्गतामने रामपूरपर्यंत, तर तुमच्यासाठी मित्रांनो हॉटेल अनुदत्त बेस्ट आहे. सगळं मिळून जाईल तुम्हाला, नॉनव्हेज व्हेज सर्व काही एकाच ठिकाणी. त्याच्याच बाजूला त्यांचा लग्नाचा हॉल देखील आहे, त्यामुळे जर लग्नाचा वगैरे विचार करताय आणि जर तुम्हाला हॉल पाहिजे तर नक्की तुम्ही तिकडे संपर्क साधू शकता. हे बघा तुम्हाला म्हणजे मी म्हटलं ना ह्या भागापासून सगळ्याच गोष्टी पॉसिबल होतील, म्हणजे अगदी हॉटेल वगैरे सगळंच, कारण टुरिस्ट वगैरे बरेच येत असतात, त्यामुळे ह्या भागामध्ये त्यांनी सर्व काही गोष्टी अवेलेबल करून ठेवलेल्या आहेत. आता आपण आहोत मार्गतामनेमध्ये. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता श्री पद्मावती देवी मंदिर प्रवेशद्वार. मित्रांनो जर तुम्ही गुहागर रोड दरम्यान प्रवास करत असाल आणि तुम्हाला प्राचीन अशी मंदिरं बघायची असतील तर तुम्ही मार्गतामने येथे असलेलं हे पद्मावती देवीचं मित्रांनो मंदिर आहे, एकदा नक्की भेट द्या. खूप सुंदर मंदिर आहे, खूप मोठा इतिहास मित्रांनो या मंदिरांना लाभलेला आहे. तर कोकणामध्ये येत आहे तर वाटेमध्ये लागणारी ही जी काही मंदिरं आहेत त्यांना मित्रांनो अवश्य भेट द्या. पद्मावती मंदिर आहे, त्याचबरोबर रामपूरमध्ये केदारनाथ मंदिर आहे किंवा अजून पुढे तुम्हाला अशी मंदिरं पाहायला मिळतील. सो एकदा नक्की त्या ठिकाणी थांबा, जेणेकरून तुम्हाला तुमचा जो दिवस आहे तो एका वेगळ्या अनुषंगाने तुम्ही स्पेंड करू शकाल. सो दुसरी मेन गोष्ट म्हणजे अजून एक अशी की हॉस्पिटल. ह्या भागामध्ये जर तुम्ही प्रवास करता तर तुम्हाला हॉस्पिटल देखील आहेत. तळीमध्ये आहे, तसंच मार्गतामनेमध्ये देखील आहे, रामपूरमध्ये देखील आहे, त्यामुळे हॉस्पिटल्स वगैरे देखील आहेत. त्याचबरोबर छोटे छोटे क्लिनिक आहेत, मेडिकल आहेत, काही काळजी करण्याची गरज नाही आहे. मेडिकल वगैरे सर्व काही गोष्टी आहेत. काय काय भागांमध्ये 24 तास चालणारे मेडिकल देखील आहेत, जसं की मार्गतामने बाजारपेठ, तळी बाजारपेठ ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला आरामात अगदी मेडिकल वगैरे मिळून जातील. गुहागरला देखील मिळून जातील, काय प्रश्नच नाही आहे. सो ती एक फार महत्त्वाची बाब होती जी माझ्याकडून सुटली असते, आता लक्षात आलं पटकन म्हणून सांगितलं. सो त्यामुळे ती एक चिंता अजिबात करू नका. गुरुवारी ह्या ठिकाणी बाजार भरतो मार्गतामनेचा, आणि ज्यावेळेला टुरिस्ट वगैरे वाढतात दुपारनंतर वगैरे किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला ह्या ठिकाणी थोडं ट्रॅफिक पाहायला मिळेल. कारण तुम्ही नीट बघा रस्ता खूप छोटा आहे, त्यामुळे जर 2 मोठी वाहनं आली तर ह्या ठिकाणी थोडं ट्रॅफिक होतं. तळीमध्ये देखील होतं पण मार्गतामनेमध्ये होतच होतं. सो ही एक थोडी काळजी घ्या जर कधी संध्याकाळच्या वेळेला वगैरे प्रवास करणार असाल तर ह्या रोडला.
आणि हो, अजून एक महत्त्वाची अपडेट, ह्या भागामध्ये पेट्रोल पंप तर आहेत, परंतु CNG पंपांचं काय, तर CNG पंप एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल चिपळूण ते गुहागरच्या दरम्यान, तो म्हणजे फक्त शृंगारतळी या भागामध्ये. त्यामुळे जर तुम्ही CNGचा विचार करून येत आहे तर मी तर सांगेन की तुम्ही जिकडून येत आहे तिकडूनच कुठे मधल्या भागामध्ये जर CNG मिळालं तर तुम्ही तिकडून फिल करून या. कारण गुहागरला तळीमध्ये CNG मिळते, पण कसं ठराविक टाईम असतो, म्हणजे सकाळच्या भागामध्ये आणि संध्याकाळच्या भागामध्ये, आणि जरी मिळायला लागला तरी पण प्रचंड लाईन असते मित्रांनो. त्यामुळे मी तर म्हणेन की CNGवर तुम्ही एवढं डिपेंड राहू नका. या भागामध्ये येत आहे तर तुम्ही ज्या ठिकाणावरून येत आहे तिकडून टॉपअप करून आलात तर खूप चांगलं राहील. सो ही एक मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे, अपडेटेड करून राहा की CNG पंप एकच आहे शृंगारतळीमध्ये जर तुम्ही गुहागरला येत आहे तर. म्हणजे इथून मागे ज्यावेळेला हा रस्ता बनवला गेला होता त्यावेळेला रस्त्यानं तडे पडलेले आणि ते भेग कशी भरली आहे बघा. ह्या संपूर्ण ह्या अशा ज्या भेगा आहेत ना त्या मित्रांनो अशा डांबराने अशा भरल्या गेलेल्या आहेत. म्हणजे हा देखील रस्ता ज्यावेळेला केला गेला, म्हणजे इकडेच नाही, तुम्ही मुंबई गोवा हायवेला बघाल तरी देखील अशाच काही गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी हा जो रस्ता आहे तो पूर्णपणे प्लेन नाही आहे, असा चढ उताराचा थोडा रस्ता आहे, स्टेबल असा रस्ता नाही आहे. आता आपण येऊन पोहोचलो आहोत शृंगारतळीमध्ये. गुहागर, मार्गतामाने, त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांमधली सगळ्यात मोठी बाजारपेठ. आणि तुम्ही माझ्या बाजूलाच बघा, संपूर्ण मित्रांनो ही जी लाईन आहे ना ती CNGची लाईन आहे. म्हणूनच तुम्हाला मी म्हटलं की एकच पेट्रोल पंप आहे तळीमध्ये. त्यामुळे जर तुम्ही येत असाल बाहेरून तर तिकडूनच CNG भरून या. त्याचे एकमेव कारण म्हणजे हेच आहे, हे बघा, एकच CNG पंप असल्यामुळे ही अशी अवस्था होती. बट ठीक आहे, आपण थोडं बाजारपेठबद्दल बोलूया. मित्रांनो खूप मोठी बाजारपेठ आहे शृंगारतळी. तुम्हाला सगळ्या काही गोष्टी ह्या ठिकाणी मिळून जातील. जर तुम्ही गुहागरला येत आहे किंवा जवळपास अजून कुठेही येत आहे फिरायला आणि तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील, कोणत्याही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आरामात मिळून जातील. खूप मोठी बाजारपेठ आहे मित्रांनो. तुमचे मग हॉटेल्स असू द्या, तुम्हाला मग हॉस्पिटल पाहिजे असतील, त्याचबरोबर मग स्टे वगैरे सर्व काही गोष्टी तुम्हाला ह्या मार्केटमध्ये मिळून जातील. कारण माझ्या मते आजूबाजूला जेवढी पण काही छोटी मोठी गावं आहेत सगळी लोक ह्या ठिकाणी येत असतात खरेदी करण्यासाठी. आणि आज आहे शनिवार 23 तारीख, त्यामुळे आज आपण एक म्हणतो ना की कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी एक विशेष दिवस असतो. त्या दिवशी बाजारपेठेत खूप जास्त गर्दी असते. म्हणजे एक तो दिवस हा एक खूप मोठा दिवस मानला जातो. त्या दिवशी बाजार भरतो असं म्हणणं योग्य राहील, बाजार भरतो. सो तो हा आजचा दिवस आहे शनिवारचा. त्यामुळे शनिवारी ही जी तळीची बाजारपेठ आहे त्या ठिकाणी मोठा बाजार भरतो. आता सकाळ आहे त्यामुळे ठीक आहे, संध्याकाळी खूप जास्त ट्रॅफिक असते या भागामध्ये. चला आता इथूनच आपण थोडं आत जाऊया. तर मित्र हो, तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलं असालच की आज आपण डिटेल व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे चिपळूण ते अगदी शृंगारतळीपर्यंत केलेलं आहे. तिथून काय गुहागर माझ्यामध्ये 10 किलोमीटर फक्त पेंडिंग आहे. सो पुढे काय सगळ्या गोष्टी सेमच आहेत. तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातीलच. बट एकंदरीत मित्रांनो एक इन्फॉर्मेटिव्ह अशी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो आज. तुम्हाला ही वेगळी अशी व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच जर काय तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर ते देखील मला सांगा, जेणेकरून आपण अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देखील तुमच्यासाठी घेऊन येऊ. आज नक्कीच आपण व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी कव्हर केल्या आहेत. पेट्रोलचे रेट, CNG, रस्त्यांची कंडिशन, हॉटेल्स, त्याचबरोबर दवाखाने, सर्व तुम्हाला या गोष्टीमध्ये मी सांगण्याचा, या व्हिडिओमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सो एकंदरीत तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आवर्जून कळवा. आणि अशाच जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला आत्ताच फॉलो करा. भेटूया कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.